गुड मॉर्निंग मित्रांनो, जिमला चाललोय आम्ही. आज सुट्टी आहे, गुरु नानक जयंतीची. तर 8 वाजले, त्यामुळे अर्धा तास लेट झाला आम्हाला उठायला. ऑटोमॅटिक होतं, सुट्टी असली ना तुमचं सगळं डिले होतं. बघा मित्रांनो, काल शेकर आले, त्याच्यात आपण पाणी भरू 200 ml. याच्यात 1 स्कूप प्रोटीन टाकायचं आपल्याला. झाकण दे बरं त्याचं. मित्रांनो, आज ब्रेकफास्टमध्ये आहे हाफ फ्राय ऑमलेट आणि पोहे. बासुंदी. एवढं सगळं नाही लक्षात राहिलं आता. मित्रांनो, जेवण करतोय. जेवणामध्ये काय दाखवतो क्विकली. भाकरी, बेसन, दही, भेंडी, काकडी आणि मीठ. तर याच्यात प्रोटीन फक्त दह्यामध्ये. तर सकाळी झाले प्रोटीन ऑमलेटमध्ये. रात्री करू काहीतरी नॉनव्हेजचा बेत. फक्त प्रोटीन आणि हे नाही खायचं का? मग हे पण आहे ना, साईडला प्रोटीन असतं. विच इज हे सगळं महत्त्वाचं आहेच. आता एक नेटफ्लिक्सला मूवी लावतो, जो आम्ही बघतो, कारण आज आहे सुट्टी. ड्रामा कॉमेडी चालेल का तुला? 96% in 12th standard board exams. Let's welcome on stage our student D. Raghavan for securing center in computer science. बघा मित्रांनो, विमानात झोपेतून उठलाय आणि इकडे आलाय आमच्या बेडवर आणि आम्ही मूवी बघत होतो आणि मध्ये डिस्टर्ब झालेले आम्हाला आणि हसायला लागलाय. कसा आमचा मूवी आता राहिला ना. म्हणा मीच मूवी आहे पप्पा. फुल एंटरटेन करतो तुम्हाला आता 10 वाजेपर्यंत. अच्छा मालव कचो पप्पी दे. अशी फ्लाइंग किस दे. अशी दे ना. दे. नाही द्यायची. नाही बघ काय करायचं मग. तर मित्रांनो, प्रियांका बनवत आहे इथं मटकीची भाजी आणि मी बनवणार आहे चिकन करी. आणि 2 लिटर पाणी आत्ता संपले. आता म्हणजे 5 वाजले. अजून 2 लिटर कधी संपणार माझं. थोडं तरी फील करतो मी आता. आणि प्रियांका जे बोलत होती ते खरं आहे, कारण मला आता 2 एडिटिंग होणार नाही आहे. आपले डेलीचे ब्लॉग चालूच राहणार आहे, पण जे 75 हार्ड चॅलेंजचा जो मिनी ब्लॉग होता त्याला खूप मेहनत आहे. कारण ते एडिटिंग करा, त्याला व्हॉइस ओव्हर द्या. चॅलेंज तेच राहणार आहे. चॅलेंजमध्ये काही कमी नाही आहे. पण जो छोटा ब्लॉग येत होता त्याला व्हॉइस ओव्हर देऊन परत ते कट करायचं ते वगैरे, मला वाटते ते मी नाही करणार. चॅलेंज बघायचं असेल तर आपले पूर्ण ब्लॉगच बघा यूट्यूब चॅनलवरती. काय म्हणते प्रियांका? मला एवढं पाणी संपवायचं आहे रात्री झोपेपर्यंत. दाखव मटकीची भाजी एकदा. ये देखो मटकी, इधर राइस
और उधर हो रहा है चिकन मॅरिनेट. प्रोटीनवर भर देतोय मी आता जास्त. ॲटलिस्ट 100 ग्रॅम प्रोटीन इन अ डे. कोणत्याही माणसाला घेतलंच पाहिजे त्यांनी. तेल टाकून पहिले खडे मसाले हे करून घेऊ ना. हे तेल टाकू घ्यायच्यात. बघा किती मस्त झालाय चिकनचा मसाला. प्रियांकाने मला काढून दिले वाटण आणि मसाले. मसाल्याला तेल सुटले. आता आपण टाकू चिकन. पहिले जाएगा लेग पीस. सगळं टाका. मला माझी मटकी बघायची आता. चला मित्रांनो डिनर करूया. डिनरमध्ये आहे मटकी आणि भाकरी प्रियांकासाठी. माझ्यासाठी आहे चिकन करी. प्रियांकाने बनवली आहे मगाशी. मी की तुम्ही म्हणजे मसाले दिले तू, म्हणजे तूच बनवली ना. आणि हे बघा मस्त राईस. मला असा राईस आवडतो एकदम सुट्टा सुट्टा. मस्तपैकी बाजरीची भाकरी चुरून मुरून खाऊया. मित्रांनो जेवण वगैरे झालं. आम्ही वॉक करायला आलो आहे. बघा मी प्रियांका विवान. आणि एक राऊंड मारला त्याला सायकलमधून, लगेच रडायला लागला. आजकाल आता तो सायकलमध्ये बसत नाही आहे. हात खातोय आता. झोप आली होती त्याला मगाशी. म्हटलं एवढ्या लवकर झोपवलं की मग रात्रीचा उठणार तो, म्हणून त्याला वॉक करायला आणलं लगेच. बघा मित्रांनो विमान कसं झोपतोय बघा. असं हातावर. डोक्याखाली हात नाही पाहिजे त्याला, पाठीखाली पाहिजे. अरे उठून बसव ना त्याला प्रियांका. बघू परत कसा बसतोय. उठ. उठत नाही. बघा कसा बसतो. अरे उठ. चल मग त्याला चल. त्याला इथं झोपायला आवडतं माझ्या हातावर. मोबाईल नाही हे बाबू टाकतच. हे बघा तर त्याच्या ह्याच्यात राहू दे. लॉक कर. मित्रांनो हे पुस्तक वाचायचं एक सवय लावतोय मी. कारण त्याने कसं आहे आपल्या चॅलेंजमधला एक पार्ट आहे हा. याने आपला शब्दसंग्रह वाढतो. बोलताना आपल्याला काही वेळी शब्द सापडत नाही. तर पुस्तकं वाचल्यामुळं ते होतं की आपल्याला पटकन सुचतात शब्द. तर चांगलं आहे. पुस्तकं वाचल्यामुळं भारी वाटतं एकदम. म्हणजे आता मला एक्सप्रेस करता येत नाही तर ते एक्सप्रेस करता येईल पुस्तक वाचल्यावर. लाईक दॅट ओनली. चला 10 पानं वाचू पुढची. मित्रांनो वाजलेले आहेत 11. आजचा दिवस आपण इथंच संपूयात आणि आजचा एक सेल्फी काढून आजचा दिवस आजचं चॅलेंज आपण पूर्ण करू. जसं मी दुपारी सांगितलं की आपले मिनी व्लॉग येणार नाही आहेत. आपलं चॅलेंज कंटिन्यू राहणार आहे. ते आपल्या या व्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर. सी यू. स्वस्त राहा, मस्त राहा, हसत खेळत राहा आणि चॅलेंज करायचा प्रयत्न करा.